हाय, मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी करत आहे मटरी। हा मैदा आहे, हा अर्धा किलो मैदा आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे मी। मटरी करण्यासाठी हे मी मिरे 5 किंवा 6 घेतलेत बघा, ही बारीक करून घेतले। हा ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि ह्या चमच्यानी 2 चमचे तेल गरम करून घेतले। मी आता ह्याच्यात ओतून घेते। हे तेल 2 चमचा घेतले। तर हे मिरे बारीक केलेले टाकते आणि चवीपुरतं मीठ। हा ओवा आहे, ओवा। मग हा ओवा आहे ना, मी हातावरच बारीक केले असा। मग आता हा ओवा टाकून घेते। आता मळून घेते मी, गार पाण्यानेच मळून घ्यायचं, थंड। मी हाताने सगळं आता हे तेल मैद्याला आणि गव्हाचं पीठ मिक्स केले ना, त्याला लावून घेते सगळं। हे बघा, आता हे सगळं मी मळून घेते, मिक्स करून घेतलं। आता मळून घेते। हे मटरीसाठी जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही, मध्यम मळून घ्यायचे बस, बोट जाते असं। आणि 15 ते 20 मिनिटानं किंवा अर्ध्या तासाने पीठ चांगलं भिजलं ना, मग मटरी करून घ्यायची। हा असा एवढा गोळा घ्यायचा बघा, एवढी साईज घ्यायची गोळ्याची। आणि हा आता पातळ लाटायचा। पातळ लाटले बघा हे बघा, खूप पातळ लाटले, त्यामुळं चांगले कुरकुरीत होतात। आणि असे बघा छान पैकी डिझाईन केली अशी मस्त। आता मी हे तळून घेते। हे असं तळून घेते मी, थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, त्यामुळे छान मस्त पैकी असे क्रंची होते, कुरकुरीत होते। लहान मुलांना खूप आवडते हे। असं टाकलं ना, हे मनानच निघतं बघा, असं मनाने निघतं। बघ मनाने निघतं। कुरकुरीत झाले, अशा मस्त बघा किती कुरकुरीत झाले ते बघा। अशा छान मटरी तयार झालेत मुलांना खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी। छान मटरी अशी तयार झाली। तुम्हाला कसा वाटला मटरीचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।